नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण घरी असलेल्या मोजक्या साहित्यापासून झटपट होणारे, अगदी चवीला खूप कमाल लागणारे गुलगुले कसे करायचे ते बघतोय। आणि बघा, मस्त असे जाळीदार गुलगुले बनवून तयार होतात, एकदम असे स्पॉन्जी होतात आणि खाताना अजिबात चिवट किंवा चिकट लागत नाही। आपण गुळाचे केले आहे, चव याची अफलातून येते। एक म्हणजे गुळ आणि दुसरा म्हणजे गव्हाचं पीठ। या दोन्ही साहित्यापासून झटपट आणि पौष्टिक करायची खूप सोपी पद्धत आहे। तुमचे सुद्धा असे जाळीदार आणि एकदम स्पॉन्जी होते। मुळात म्हणजे यामध्ये आपण खायचा सोडा ना बेकिंग पावडर वापरली आहे, तरी सुद्धा हे असे टम्म फुगतात। नक्की हे आवर्जून बनवसाल, पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ स्किप करून न बघता संपूर्ण बघायचा आहे। चला तर मग पटकन रेसिपीकडे वळूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग लहानापासून मोठ्यापर्यंत हे गुलगुले आवडीने खातील अशा पद्धतीने आपण बनवण्यासाठी सुरुवात करूया। बघा, इथं साहित्य पाहून घेऊया। एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आणि अर्धी वाटी बारीक चिरून घेतलेला गूळ आहे आणि चवीनुसार मीठ लागेल। तर साहित्य आपल्याला फक्त हे दोनच लागतील। आता एक बाउल घ्यायचा, यामध्ये हे गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आणि सोबतच यामध्ये गूळसुद्धा घालून घ्यायचा। बघा, इथं मी गूळ हा एकदम असा बारीक चिरून घेतला, जेणेकरून हा पटकन असा विरघळेल। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं। गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं पाहिजे, म्हणजे त्या पदार्थाला चव छान येते। आता थोडं थोडं पाणी घालून हे छान आपल्याला याचं बॅटर करून घ्यायचं। चांगला हा गूळ यामध्ये असा मिक्स करून घ्यायचा, जेणेकरून हा पटकन असा या गव्हाच्या पिठामध्ये मिसळला जाईल। याच्या गुळाचे खडे राहता कामा नये म्हणून छान हा फेटून घ्यायचा। बघा, इथं मी हे बॅटर छान असं फेटून घेतलं। तुम्ही बघू शकता यामधील गूळ संपूर्ण असा विरघळला आहे आणि हे पीठ छान असं हलकं झालं आहे। यामध्ये आपण अजिबात सोड्याचा वापर करत नाही, तरी तुम्ही बघू शकता हे गव्हाचं बॅटर हलकं फुलकं झालं आहे। बघा, याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता, याप्रमाणे झाली पाहिजे। तर बरेच जण यामध्ये बडीशेप, पांढरे तीळ, सुंठ पावडरसुद्धा घालतात, पण मी यामध्ये काहीच घालत नाही। असे प्लेनच गुलगुले करणार आहे, छान लागतात खायला। आता बघा, हे बॅटर मस्त असं फेटून घेतलं। आता यावर मी झाकण ठेवते आणि 15 मिनिटासाठी हे बॅटर व्यवस्थित असं मुरून घ्यायचं। इथे गॅसवर मी कढईमध्ये गुलगुले तळण्यासाठी इथं तेल मस्त कडकडीत तापवून घेतलं आणि त्याचसोबत इथं आपलं गुलगुले तळण्याचं बॅटरसुद्धा सेट झालं आहे। आता आपल्याला यामध्ये गॅस मंद आचेवर करून घ्यायचा। आता असा गोळा घ्यायचा आपल्याला हातामध्ये, या प्रकारे असा, आणि हा या तेलामध्ये अलगद असा सोडून द्यायचा। हे बघा, याप्रमाणे असे हे गोळे सोडून द्यायचे। खायला एकदम टेस्टी लागतात। जेवढे यामध्ये मावतील तेवढेच मी सोडून घेते आणि मस्त एकदम असे जाळीदार बनून तयार होतात। छान असे टम्म फुगले की समजून जायचं आपलं बॅटर छान व्यवस्थित झालं आहे। यामध्ये आपण बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा घातला नाही, तरीसुद्धा हे गुलगुले असे छान टम्म फुगले आहे आणि एकदम असे हलके फुलकेसुद्धा होतात। आता छान याला गोल्डन रंगावर तळून घेऊया। बघा, इथं मी छान याला गोल्डन रंगावर तळून घेतलं। तुम्ही बघू शकता रंगही छान सुरेख आला आहे आणि क्या बात आहे, मस्त असे जाळीदार बनले आहे। बघा, संपूर्ण असे झाडातून नितळून काढायचे। बघा, मी तुम्हाला आणखी एक दुसरी बॅचसुद्धा तळून दाखवते। बघा, याच्यामध्ये असे छोटे छोटे गोळे सोडून घ्यायचे। बॅटरसुद्धा व्यवस्थित असं सेट व्हायला हवं। जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने जर तुम्ही हे गुलगुले करायला घेतले की तुमचेसुद्धा गुलगुले छान असे जाळीदार बनून तयार होतील। बघा, गुलगुले सोडतात आपोआप ते वरती येतात, म्हणजे छान हे आतील भागापर्यंत तळल्या जात आहे। समजून जायचं बॅटर छान असं सेट झालं आहे। आता यालासुद्धा मी गोल्डन रंगावर तळून घेते आणि याचप्रमाणे सगळे गुलगुले आपल्याला तळून घ्यायचे आहे। आणि इथे आपले गुलगुले बनून तयार आहेत। तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे, रंगही सुरेख आला आहे, अगदी असे कमाला दिसतात। खूप छान याला मस्त अशी जाळी आली आहे आणि टम्म देखील फुगली आहे। तुम्हाला एक ओपनसुद्धा करून दाखवते। बघा, क्या बात आहे, छान असा हा हलका फुलका आणि जाळीदार झाला आहे। खाताना अजिबात चिवट किंवा चिकट लागत नाही, मस्त लागतो चवीला आणि झटपट बनून
फार कमी वेळेत हे गुलगुले बनवून तयार होतात. गोड खायची इच्छा झाली आणि घरात साहित्य काहीच अवेलेबल नसेल तर अशा वेळेत मस्त असे पौष्टिक गुलगुले तुम्ही बनवून खाऊ शकता. लहानापासून ते मोठ्यापर्यंत आवडीने हे गुलगुले खातील आणि चवीला खूप छान लागतात आणि मोजक्याच साहित्यात बनवून तयार होतात. अगदी असे पौष्टिकसुद्धा आहे. तर तुम्ही लहान मुलांना खायला द्या, ते आवडीने खातील. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आहे आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की रेसिपी कशी झाली ते. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, जेणेकरून मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.